शासकीय रुग्णालयातील बी ब्लॉकमधील एनआयसीयू वॉर्डातील खोलीत एका डॉक्टरने कात्रीने स्वतःच्या हातावर वार करून स्वतःला जखमी केले. हा प्रकार शनिवारी सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास घडला. स्वप्नील गोविंद आटघट, वय 25, राहणार अहिल्यानगर, सध्या राहणार रेसिडेंट क्वार्टर, सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर असे जखमी झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. स्वप्नील यांनी प्रथम डाव्या हातावर सुई टोचून घेतली, त्यानंतर कात्रीने वार केला. या प्रकारात ते जखमी झाले असून त्यांना डॉक्टर मयूर यादव यांनी तत्काळ ओपीडी मध्ये उपचारासाठी दाखल केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे. डॉक्टर स्वप्नील हे मागील 2 महिन्यांपासून शासकीय रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. ते सिव्हिलमधील बालरुग्ण विभागात रुजू झाले आहेत. शनिवारी सकाळी 8च्या सुमारास ते बी ब्लॉक मधील एनआयसीयू वॉर्डातील खोलीत असताना त्यांनी हा प्रकार केला. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून